श्री स्वामी समर्थ. उद्या संकष्टी चतुर्थी. सकाळी आंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू. उपवास नाही केला तरी संकष्टी चतुर्थीचे पुण्य मिळेल. शत्रू त्रास, पितृदोष संपेल. मुलांची पतीची जोरदार प्रगती होते. नमस्कार माझ्या लाडक्या ताईंनो आणि भावांनो, तुमच्या हक्काच्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. ताईंनो, उद्या उजाडणारा दिवस हा काही साधा सुद्धा दिवस नाही. उद्या आहे अत्यंत पावन आणि फलदायी संकष्टी चतुर्थी. आपण सगळे बाप्पाची पूजा करतो, उपवास करतो, गणपती अथर्व शीर्ष म्हणतो. पण मला प्रामाणिकपणे सांगा, आपल्यापैकी अनेक जणांना उपवास धरणे शक्य होत नाही. घरात लहान मुले असतात, आजारपण असतं किंवा कामाचा ताण असतो. मग अशा वेळी काय करायचं? उपवास नाही केला तर बाप्पाचा आशीर्वाद मिळणार नाही का? आज मी तुम्हाला आपल्या धर्मशास्त्रातील असा एक गुप्त आणि अत्यंत शक्तिशाली उपाय सांगणार आहे, ज्यासाठी तुम्हाला कोणत्याही कडक उपवास करण्याची गरज नाही. उद्या सकाळी फक्त आंघोळ करताना पाण्यात ही एक अत्यंत साधी पण चमत्कारिक वस्तू टाकायची आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलाय. जर तुम्ही उद्या सकाळी आंघोळीच्या पाण्यात ही वस्तू टाकली तर कडक उपवास न करताही तुम्हाला संकष्टी चतुर्थीचे संपूर्ण पुण्यफळ मिळेल. तुमच्या वर्षानुवर्षाचे पितृदोष संपतील, शत्रूचा त्रास मुळापासून नष्ट होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या पतीची आणि मुलांची दिवसागणित जोरदार प्रगती होईल. पण थांबा, ही वस्तू कोणती आहे, ती पाण्यात कशी आणि कोणत्या वेळेस टाकायची याचे काही कडक नियम आहे. हे सगळं मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा उपाय तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरेल. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही बाप्पाचे सच्चे भक्त असाल, जर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जवळच्या माणसांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, गणपती बाप्पा आणि देवाचे आशीर्वाद थेट तुमच्या घरात मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आता श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. तुमचे हे शब्द तुमच्या घरात आणि तुमच्या आयुष्यात एक सकारात्मक ऊर्जा घेऊन येतील. ताईंनो, आपण नेहमी देवाला विचारतो ना, देवा मी कधी कोणाचं वाईट केलं नाही, माझ्या हातून कधी पाप घडलं नाही, मग आमच्या संसाराला कोणाची तरी नजर लागते. माझ्याच पतीच्या आणि मुलांच्या पाठीमागे अडचणी काय येतात? अनेकदा आपल्या घरात सगळं छान चाललेलं असतं, पती वेळेवर कामावर जातात, मुलं व्यवस्थित अभ्यास करत असतात, पण अचानक असा एक दिवस येतो जिथून सगळं बदलायला लागतं. पती कामावरून घरी आले की विनाकारण चिडचिड होते, कामाच्या ठिकाणी त्यांचा मान सन्मान कमी होतो किंवा प्रमोशन अडकतं. ज्या मुलांचं अभ्यासात कौतुक व्हायचं त्या मुलांचं लक्ष अभ्यासावरून उडतं, त्यांना पटकन राग यायला लागतो. घरात महिना अखेर काही शिल्लक राहत नाही. रात्रीचा दिवस कष्ट करूनही पैसा जणू पाण्यासारखा वाहून जातो. अदृश्य शत्रू आणि पितृदोषाची छाया. आपल्याला वाटतं की शत्रू म्हणजे फक्त समोरून येऊन भांडणारा माणूस, रस्त्यावर अडवणारा माणूस, पण तसं मुळीच नसतं ताईंनो. आजच्या काळात लोकांचा जळफळाट, नातेवाईकांची आणि शेजाऱ्यांची गुप्त नजर, कोणाचे तरी मनातील मत्सर आणि आपल्याला न कळत आपल्याकडून घरामध्ये झालेली पितृदोषाची चूक, हा असा अदृश्य शत्रू असतो जो आपल्या घराची बरकत आणि सुख शांती हळूहळू खेचून घेतो. पितृदोष म्हणजे तरी दुसरं काय ताईंनो, जेव्हा आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला मिळत नाहीत किंवा घरातील वास्तू मध्ये काही नकारात्मक ऊर्जा साचून राहते, तेव्हा घरात शुभ कार्य ठरत नाही. प्रत्येक कामात अगदी शेवटच्या क्षणी अडथळे येतो. आपला ओरा पाण्याचे रहस्य सांगते. आपल्या शास्त्रात आणि आयुर्वेदात अगदी स्पष्ट सांगितलं आहे, आपलं शरीर हे केवळ हाडामासांचा सांगाडा नसून तर ते ऊर्जेचं एक प्रचंड मोठं केंद्र आहे. आपल्या शरीराभोवती एक अदृश्य ऊर्जेचं कंपन असतं, ज्याला आपण इंग्रजीत ओरा आणि आपल्या शास्त्रीय भाषेत प्रभामंडळ म्हणतो. जेव्हा आपण घराबाहेर पडतो, अनेक लोकांच्या संपर्कात येतो, तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या मनातील वाईट विचार, नजर आणि नकारात्मक ऊर्जा आपल्या प्रभामंडळावर जमा होते. जशी बाहेर फिरताना आपल्या कपाळावर धूळ
बसते, तशीच ही अदृश्य नकारात्मक धूळ आपल्या शरीरावर आणि मनावर साचते आणि हीच नकारात्मकता घेऊन जेव्हा आपण घरात येतो तेव्हा घरातील प्रसन्न वातावरण अचानक दूषित होतं. संकष्टी चतुर्थीचा दुर्मिळ योग, पण देवाने यावर अतिशय सोपा मार्ग लिहून ठेवलेला आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा केवळ एक सण नाही, तर तो विघ्नहर्त्या श्री गणपती बाप्पांचा आशीर्वाद अतिशय पवित्र काळ आहे. या दिवशी चंद्र, सूर्य आणि ग्रहांची अशी दुर्मिळ आणि शक्तिशाली स्थिती निर्माण होते, ज्या दिवशी विश्वातील सकारात्मक लहरी पृथ्वीवर सर्वात जास्त प्रमाणात असतात. शास्त्रानुसार पाण्यामध्ये स्मरणशक्ती आणि ऊर्जा शोषून घेण्याची अफाट ताकद असते. संकष्टी चतुर्थीच्या या पवित्र मुहूर्तावर जर आपण आपल्या साध्या आंघोळीच्या पाण्यात ती विशिष्ट वस्तू मिसळली तर ते पाणी साधं राहत नाही, ते साक्षात गंगाजलासारखे अतिशय पवित्र, सर्व दोष शोषून घेणारे आणि शक्तिशाली बनते. आता तुमच्या मनात उत्सुकता निर्माण झाली असेल, तुम्हाला वाटत असेल ती वस्तू आणण्यासाठी खूप पैसे लागतील, एखादी जडीबुटी आणावी लागेल, ती बाजारात जाऊन ती शोधावी लागेल. मुळीच नाही ताईंनो, ती वस्तू तुमच्या आणि माझ्या स्वयंपाकघरात हक्काने बसलेली आहे, अगदी सहज मिळणारी, प्रत्येक गृहिणीच्या घरात उपलब्ध असणारी तिची ताकद आणि तिची आध्यात्मिक प्रभाव एवढा प्रचंड आहे की पाण्यातील तिची एका स्पर्शाने तुमच्या शरीरावरतील, पतीच्या पाठीमागची आणि मुलांवरची वाईट नजर एका क्षणात धुवून निघते. ती वस्तू कोणती आहे, ती पाण्यात कशी टाकायची आणि कोणता विशेष मंत्र जप करायचा हे मी तुम्हाला अगदी काहीच मिनिटात सांगणार आहे. पण त्याआधी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरातील वास्तुदोष आणि शत्रू त्रास कायमचा नष्ट करण्यासाठी 2 अतिशय महत्वाचे तोडगे आधी नीट समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्या मुख्य उपायाचा दुप्पट तिप्पट फायदा होईल. अनेक मातांची तक्रार असते की मुलं ऐकत नाही, अभ्यासात एकाग्रता नाही. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी बाप्पाच्या समोर लाल रंगाचे फूल आणि 5 दुर्वा ठेवून बाप्पाच्या कानात तुमच्या मुलाचे नाव घेऊन त्याची प्रगती होऊ दे अशी प्रार्थना करा. गणपती बाप्पा हा बुद्धीचा देवता आहे. हा छोटासा भावानी तुमच्या मुलाच्या आयुष्यात मोठे बदल घडून आणेल. दुसरा उपाय, पतीच्या कामातील अडथळे आणि शत्रू संपवण्यासाठी. जर पतीच्या नोकरीत किंवा व्यवसायात यश मिळत नसेल किंवा गुप्त शत्रू त्रास देत असतील तर चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी एका छोट्या दिव्यामध्ये 2 लवंगा आणि थोडेसे काळे तीळ टाकून तो दिवा घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा मुख्य दाराजवळ लावा. हा उपाय घरातील सर्व वाईट शक्तींना मुळापासून उपटून टाकतो. आता येताय आपल्या त्या सर्वात महत्वाच्या मुख्य आणि गुप्त उपायाकडे, ज्याची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहात. ताईंनो, हा तोच उपाय आहे ज्याने अनेक कुटुंबाच्या आयुष्यातील निराशा दूर करून सुखाचे दिवस आणलेले आहे. हा प्रयोग दिसायला अतिशय साधा आहे, पण याचा आध्यात्मिक ऊर्जात्मक प्रभाव एवढा प्रचंड आहे, तुम्ही स्वतः तो पहिल्याच दिवशी अनुभवू शकाल. ती वस्तू, उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही आंघोळीला जाल तेव्हा बादलीभर साध्या पाण्यात तुम्हाला टाकायची आहे 2 चिमूट काळे तीळ आणि थोडे कच्चे दूध. जर काही कारणास्तव तुमच्या घरात कच्चे दूध उपलब्ध नसेल तर काळजी करू नका. आपल्याकडे दुसरी तितकी शक्तिशाली वस्तू आहे, ती म्हणजे भीमसेनी कापूर. अत्यंत बारीक करून त्याची अगदी चिमूटभर पूड पाण्यात टाका आणि समजा कापूरही नसेल तर आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणारे 2 चिमूट सेंदव मीठ आणि 1 चिमूटभर शुद्ध हळद पाण्यात टाका. ताईंनो, हे केवळ साहित्य नाही, काळे तीळ आणि मीठ हे शरीरावरील आणि वस्तूतील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात. हळद ही श्री गणेश आणि भगवान विष्णूंच्या आशीर्वादाचे प्रतीक आहे, तर दूध, भीमसेनी कापूर हे मनाला शांती देऊन ग्रहांची शांत करतात. हा उपाय अगदी अचूक आणि शास्त्रोक्त पद्धतीने कसा करायचा सांगते. सकाळी नेहमीप्रमाणे आंघोळीसाठी बादलीवर स्वच्छ पाणी भरा. त्यानंतर वर सांगितलेल्या वस्तू, उदाहरणार्थ काळे तीळ, दूध किंवा मीठ, हळद या बादलीत टाका. वस्तू टाकल्यानंतर तुमच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाने, ज्याला आपण मध्यमा बोट म्हणतो,
आणि जे शनी व ऊर्जेचे केंद्र मानले जाते त्या पाण्याच्या पृष्ठभागावर हळुवारपणे ओम हा पवित्र शब्द लिहा. तिसरं म्हणजे त्यानंतर पाणी अंगावर घेण्यापूर्वी हाताचा स्पर्श पाण्याला ठेवून डोळे मिटा आणि अगदी मनपूर्वक 3 वेळा श्री स्वामी समर्थ किंवा ओम गंग गणपतये नमः मनातल्या मनात असा विचार करा की हे विघ्नहर्ता बाप्पा, या पाण्याच्या स्पर्शाने माझ्या शरीरातील, मनातील आणि घरातील सर्व दुःख, आजारपण आणि दोष दूर होत आहे. चौथं म्हणजे त्यानंतर ते पाणी शांतपणे तुमच्या डोक्यावरून किंवा शरीरावरून घ्या. या उपायाचे फळ आणि वैज्ञानिक आध्यात्मिक सत्य सांगते ते पण लक्षपूर्वक ऐका. ताईंनो, जेव्हा हे अभिमंत्रित केलेले पाणी तुमच्या डोक्यावरून खाली वाहू लागते तेव्हा ते पाणी केवळ तुमचे शरीर स्वच्छ करत नाही, तर तुमच्या शरीराभोवती असलेल्या प्रभामंडळातील म्हणजेच ओरातील सर्व नकारात्मकता, गुप्त शत्रूंची वाईट नजर आणि वर्षानुवर्षे चालत असलेला पितृदोषाचा प्रभाव खेचून बाहेर काढतं. अनेकदा आपल्या घरातील ताई मावशींना काही कारणास्तव संकष्ट चतुर्थीचा कडक उपास करणं शक्य होत नाही. कोणाची प्रकृती साथ देत नाही तर औषध उपचार घेत असतं, तर कोणाला कामाच्या व्यापामुळे पूजा अर्चा करायला वेळ मिळत नाही. अशा वेळी निराश होण्याचं मुळीच कारण नाही. आपल्या पुराणात स्पष्ट म्हटलेलं आहे की भाव महत्वाचा असतो. ज्यांना उपास जमणार नाही त्यांनी केवळ उद्या सकाळी हा आंघोळीचा उपाय पूर्ण श्रद्धेने केला तरी त्यांना संकष्टी चतुर्थीचा उपवास, पूजा आणि उपवासाचे 100% संपूर्ण पुण्य प्राप्त होते. माझ्या प्रिय ताईंनो आणि भावांनो, देवाने आपल्याला हे सुंदर आयुष्य दिलेलं आहे. देव कधीही आपल्याकडून कठीण कर्मकांडाची, शरीराला त्रास देणाऱ्या कडक उपवासाची किंवा महागड्या पूजा अर्चेची अपेक्षा करत नाही. आपला बाप्पा, आपले स्वामी हे फक्त आणि फक्त आपल्या मनातील शुद्ध भावना, आत्मीयता आणि त्यांच्यावर असलेली श्रद्धा पाहतात. जसं एका लहान बाळाचा साधा बोबडा बोल त्यांच्या आईच्या मनाला स्पर्श करतो, तसंच तुमच्या एका छोट्याशा विश्वासाने केलेले उपाय देवाला प्रसन्न करतो. जर तुम्ही उद्या सकाळी पूर्ण विश्वासाने आणि मनापासून हा सोपा आंघोळीचा उपाय केला तर तुमच्या कुटुंबावर श्री गणपती बाप्पाची आणि स्वामींची अखंड कृपा राहील, या शंकाच नाही. बाप्पाच्या चरणी प्रार्थना व आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही नेहमी आतुर असता. मी आज बाप्पाच्या आणि स्वामींच्या चरणी मनापासून हीच प्रार्थना करते. हे विघ्नहर्ता, हे स्वामीराया, हा व्हिडिओ पाहणाऱ्या माझ्या प्रत्येक ताईच्या आणि भावाच्या संसारावर तुझा वरद हस्त राहू दे. त्यांच्या पतीच्या कामातील सर्व अडथळे दूर होऊन त्यांना रोगमुक्त कर. तसेच रातोरात प्रगतीचे नवे दारे उघड. त्यांच्या मुलांची बुद्धीला सात्विक वळण मिळू दे. आयुष्यात यशाचे, प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होत घरातील सर्व दारिद्र्य, सततचे आजारपण, नकारात्मकता आणि गुप्त शत्रूंचा त्रास कायमचा नष्ट होऊ दे. प्रत्येक घरात अन्नपूर्णेचा आणि अखंड सुख शांती नांदू दे. ताईंनो, आज मी तुमच्याशी अगदी मनापासून एक बहिणीच्या नात्याने हा सत्य अनुभव आणि हा शास्त्रोक्त उपाय शेअर केलेला आहे. तुम्हाला आजची ही माहिती आणि हा उपाय कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा.
तुमच्या एका लहानशा कमेंटमुळे मला नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायला खूप मोठं बळ मिळते. आपल्या आसपासच्या अशा अनेक ताई, अनेक कुटुंब असतात जी सध्या अशा कोणत्या ना कोणत्या अडचणीत जात असतात. जर तुम्हाला वाटत असेल की या उपायाने कुणाचे तरी भले होऊ शकते, तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना आणि व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. कोणाच्या तरी आयुष्यात आनंद आणण्यापेक्षा मोठं पुण्य दुसरं कोणतंही नाही. जर तुम्ही आपल्या या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच आध्यात्मिक आणि प्रभावी उपाय तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. आणि हो ताईंनो, जाण्याआधी कमेंट बॉक्समध्ये देव गणपती बाप्पांचे आणि स्वामी रायांचे नामस्मरण करायला मुळीच विसरू नका. सर्व नकारात्मकता दूर पळवण्यासाठी आणि बाप्पाचा थेट आशीर्वाद मिळवण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय आणि ओम गणपतये नमः. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण हो. धन्यवाद.